एक माणसाला 3 मुलगे होते. जेव्हा त्याचा अंतिम काळ जवळ आला, तेव्हा त्याने मोठ्या मुलाला बोलावले आणि म्हटले, "बेटा, माझ्या मरणानंतर तू 3 रात माझ्या कबरीजवळ घालवू शकशील का?" मोठ्या मुलाने उत्तर दिले, "नाही, मी कबरीजवळ झोपू शकत नाही." त्या माणसाने आपल्या मधल्या मुलाला बोलावले आणि त्याच प्रश्न विचारला, पण त्यानेही तसे करण्यास नकार दिला. मग त्या माणसाने सर्वात धाकट्या मुलाला बोलावले आणि विचारले, "बेटा, माझ्या मरणानंतर तू 3 रात माझ्या कबरीजवळ झोपू शकशील का?" धाकटा मुलगा म्हणाला, "बाबा, जर तुम्ही इच्छा कराल तर मी 3 रात, नाही तर 10 रातही तुमच्या कबरीजवळ घालवू शकतो." आपल्या मुलाचे हे शब्द ऐकून वडिलांनी शांतपणे डोळे मिटले आणि या संसाराचा त्याग केला. वडिलांना दफन केल्यानंतर धाकटा मुलगा शोक करत कबरीजवळच बसून राहिला. अर्धी रात्र उलटली. तेथे एक पांढरा घोडा आकाशातून उतरून आला. घोड्यावर पूर्ण साज होता आणि सर्व प्रकारचे शस्त्र त्याच्यावर बांधले होते. घोड्याने वेगाने कबरीभोवती 3 फेरे मारले. धाकट्या मुलाची झोप उडाली. त्याने घोड्याला पकडले आणि विचारले, "तू वेगाने धावत माझ्या वडिलांच्या कबरीभोवती 3 फेरे का मारलेस?" घोडा म्हणाला, "मी पूर्वी तुझ्या वडिलांचा विश्वासू घोडा होतो आणि यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आकाशातून उतरून आलो आहे." घोडा अदृश्य होण्यापूर्वी त्याने आपल्या आयाडीचे काही केस आपल्या दातांनी तोडून मुलाला दिले. "जर तुझ्यावर कोणतीही संकट येईल तर माझा एक केस जाळ, मी तुझ्या समोर लगेच येईन." घोडा जाताना म्हणाला. दुसऱ्या रात्रीही धाकटा मुलगा आपल्या वडिलांच्या कबरीजवळ बसला होता. ठीक अर्ध्या रात्रीच्या वेळी एक काळा घोडा आकाशातून उतरला आणि त्यानेही वेगाने कबरीभोवती 3 फेरे मारले. मुलाने काळ्या घोड्याला पकडले आणि विचारले, "तू आकाशातून का उतरलास आणि माझ्या वडिलांच्या कबरीभोवती 3 फेरे का मारलेस?" घोडा म्हणाला, "मी पूर्वी तुझ्या वडिलांचा विश्वासू घोडा होतो आणि माझ्यावर स्वारी करताना त्यांना खूप आनंद मिळायचा. त्यांच्या मरणानंतर मी आकाशातून उतरून माझे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आलो आहे. तूही मला लक्षात ठेव." घोड्याने आपल्या लांब आयाडीचे काही केस दातांनी तोडून मुलाला दिले आणि जाताना म्हणाला, "जर तुझ्यावर कोणतीही मुसीबत येईल तर माझा एक केस जाळ, त्याच क्षणी मी तुझ्या समोर येईन." धाकटा मुलगा तिसऱ्या रात्रीही वडिलांच्या कबरीजवळ बसला होता. ठीक अर्ध्या रात्रीच्या वेळी एक लाल रंगाचा घोडा, ज्याच्यावर पूर्ण साज आणि शस्त्रे होती, आकाशातून उतरला आणि वेगाने कबरीभोवती 3 फेरे मारले. मुलाने घोड्याला विचारले, "तू वेगाने धावत माझ्या वडिलांच्या कबरीभोवती 3 फेरे का मारलेस?" घोडा म्हणाला, "मी तुझ्या वडिलांची सेवा केली आहे. ते जिथे जायचे तिथे त्यांना लगेच पोहोचवण्यासाठी मी नेहमी तयार राहायचो. आता ते या जगात नाहीत म्हणून मी माझे शेवटचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आकाशातून उतरून आलो आहे." असे म्हणून घोड्याने आपल्या आयाळीचे काही केस दातांनी तोडून मुलाला दिले आणि अदृश्य झाला. मुलगा चौथ्या रात्रीही वडिलांच्या कबरीजवळ बसला होता, पण त्या रात्री कोणीही आले नाही. वडिलांच्या अंतिम इच्छेचा खरा अर्थ समजून धाकटा मुलगा कबरीजवळून उठून घरी आला. वडिलांनी जे काही सोडले होते ते तिन्ही भावांनी आपसात वाटून घेतले. पण ते फार दिवस चालले नाही, म्हणून तिन्ही भाव शेळ्या मेंढ्या चारण्याचे काम करू लागले. धाकटा भाऊ प्रामाणिकपणे आपले काम करायचा, पण त्याचे दोन्ही मोठे भाऊ वारंवार दुसऱ्यांच्या जनावर विकून पैसे खाऊन टाकायचे किंवा त्यांना कापून खाऊन टाकायचे. शेवटी जेव्हा लोकांना राग आला तेव्हा त्यांनी तिन्ही भावांना गावातून हाकलून दिले. तिन्ही भाऊ दुसऱ्या गावात शेळ्या मेंढ्या चारण्याचे काम करू लागले. एके दिवशी धाकटा भाऊ जनावरे चारत होता, तर इतर दोन्ही भाऊ फिरण्यासाठी शहरात गेले. त्यांनी शहरात एक अत्यंत आकर्षक आणि मनोरंजक गोष्ट पाहिली. तेथे बादशहाच्या आदेशाने शहरातील सर्वात मोठ्या कमानीजवळ 40 पायऱ्यांची रुंद बैठक नशिनी लावली होती आणि तिच्या सर्वात वरच्या पायरीजवळ बादशहाच्या मुलीला बसण्यासाठी तंबू उभारला होता. सर्व शहरात जाहीर करण्यात आले होते की जो कोणी घोडा, गाढव किंवा उंटावर बसून या नशिनीच्या सर्वात वरच्या पायरीपर्यंत चढेल, बादशहाच्या मुलीच्या हातचे पाण्याचे पेला पिऊन तिची अंगठी घेऊन खाली उतरेल, त्याच्याशी बादशहाची मुलगी विवाह केला जाईल. बादशहा सलामत या शौर्याच्या कर्तृत्व आणि विवाहाच्या आनंदात 40 दिवसांची दावत देईल. ही बातमी विजेच्या वेगाने संपूर्ण देशभर पसरली. हजारो लोक आपापल्या घोड्यांवर, उंटांवर आणि गाढवांवर बसून शहराकडे येऊ लागले आणि अनेक शूर तरुण 40 पायऱ्यांच्या नशिनीवर चढण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्यांच्यातील कोणालाही सर्वात वरच्या पायरीपर्यंत पोहोचता आले नाही
आणि अनेक लोक पडून मरण पावले. दोन्ही मोठ्या भावांनी मनसोक्त तमाशा पाहिला आणि घरी आल्यावर धाकट्या भावाला सांगू लागले, "अरे, आज शहरात आम्ही किती मजेदार तमाशा पाहिला. तुम्ही असा कोणता मजेदार तमाशा पाहिला? मलाही सांगा," धाकटा भाऊ विचारू लागला. मोठे भाऊ म्हणाले, "बादशहाच्या आदेशाने 40 पायऱ्यांची नशिनी लावली आहे. जर कोणी आपल्या घोड्यावर बसून शेवटच्या पायरीपर्यंत चढेल, बादशहाच्या मुलीच्या हातचे पाणी पिऊन तिची अंगठी घेऊन खाली उतरेल, तर बादशहा त्याच्या या शौर्याच्या कृत्याच्या आनंदात दावत देईल आणि आपली मुलगी त्याच्याशी लग्न करून देईल." अनेक शूर तरुण घोडे, उंट आणि गाढवांवर बसून वर चढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण यश अद्याप कोणाच्याही हाती लागले नाही आणि अनेक जण पडून मरण पावले किंवा अपंग झाले आहेत. किती मजेदार तमाशा पाहिला आम्ही. ठीक आहे, तर उद्या तुम्ही जनावरे चरा आणि मी शहर जाऊन हा तमाशा पाहतो, धाकटा भाऊ म्हणाला. मोठे भाऊ म्हणाले, "नाही, जर तू गेलास तर आम्ही उपाशी राहू." दुसऱ्या दिवशीही दोन्ही मोठे भाऊ तमाशा पाहण्यासाठी गेले. त्याचा धाकटा भाऊ संध्याकाळपर्यंत जनावरे चारत राहिला. नंतर त्याने त्यांना पॉप्लरच्या एका मोठ्या झाडाखाली गोळा केले आणि पांढऱ्या घोड्याचा एक केस जाळला. लगेच पूर्ण साज आणि शस्त्रांसह पांढरा घोडा आकाशातून उतरून त्याच्या समोर उभा राहिला. धाकटा भाऊ घोडस्वाराचे कपडे घालून शस्त्रे बांधून पांढऱ्या घोड्यावर बसला आणि शहराच्या दिशेने वेगाने निघाला. घोड्याला सरळ नशिनीजवळ नेल्यावर त्याने जोरात ओरडले, "छू!" घोडा प्रचंड वेगाने 28व्या पायरीपर्यंत पोहोचला, पण घोडस्वाराने घोड्याला वळवले आणि परत खाली उतरला. तेथे जमलेल्या लोकांच्या गर्दीतून काहींनी आवाज दिला, "अरे तरुणा, एकदा छू म्हण आणि तू वरच्या पायरीपर्यंत पोहोचशील." पण तोपर्यंत तो निघून गेला होता. तो घाईघाईने परत येऊन जनावरे चारण्यात लागला. जणू काही घडलेच नाही. दोन्ही मोठे भाऊ घरी आल्यावर मोठ्या उत्साहाने त्याला शहरातील पाहिलेली गोष्ट सांगू लागले. आज एक घोडस्वाराने नशिनीवर घोडा चढवण्याचा प्रयत्न केला. किती चपळाईने तो 28व्या पायरीपर्यंत चढला. पण जेव्हा फक्त 2 पायऱ्या बाकी राहिल्या, तेव्हा त्याने घोडा वळवला आणि खाली उतरला. "अरे भाऊ, आता मलाही किमान एकदा तरी शहर जाऊन हा तमाशा पाहू द्या," धाकटा भाऊ विन्हू लागला. पण मोठे भाऊ पुन्हा म्हणाले, "वा रे वा, जर तुला जाऊ दिले तर आम्हाला खायला कोण देईल?" रात्र उलटली, सकाळ झाली आणि मोठे भाऊ पुन्हा तमाशा पाहण्यासाठी शहरात गेले. धाकट्या भावाने जनावरांना भरपेट चारले आणि त्यांना पॉप्लरच्या मोठ्या झाडाखाली बांधले. नंतर त्याने काळ्या घोड्याचा एक केस जाळला. पूर्ण साज आणि शस्त्रांसह काळा घोडा आकाशातून उतरून समोर उभा राहिला. धाकट्या भावाने कपडे बदलले, शस्त्रे बांधली आणि काळ्या घोड्यावर बसून शहराकडे निघाला. लोकांनी पाहिले की आज हा तरुण ज्या घोड्यावर बसला आहे तो कालच्या घोड्यापेक्षा 40 पट चांगला आहे. धाकट्या भावाने नशिनीजवळ घोडा आणून टाच मारली आणि छू म्हटले. घोडा पलक झेपेत 29व्या पायरीपर्यंत पोहोचला, पण सवारी करणाऱ्याने तेथून घोडा वळवला आणि खाली उतरला. लोक ओरडू लागले, "अरे भाऊ, एकदा अधिक छू म्हण आणि तुझा घोडा तंबूपर्यंत पोहोचेल." संध्याकाळ झाली होती. लोकांनी विचार केला की आता यापेक्षा मजेदार तमाशा पाहायला मिळणार नाही आणि सर्वजण घरी परतले. दोन्ही मोठे भाऊ घरी आल्यावर धाकट्या भावाला आजच्या तमाशाबद्दल उत्साहाने सांगू लागले. आजचा घोडा कालच्या घोड्यापेक्षा खूप चांगला होता. सवारी करणाऱ्याने छू म्हटल्याबरोबर तो पलक झेपेत 29व्या पायरीपर्यंत पोहोचला, पण त्या शूर तरुणाने घोडा तेथून वळवला आणि खाली उतरला. धाकटा भाऊ पुन्हा मोठ्या भावांना विनवू लागला, "आज तरी तुम्ही जनावरे चरा, मीही शहर जाऊन हा मजेदार तमाशा पाहू इच्छितो." मोठे भाऊ म्हणाले, "जर तू गेलास तर आम्ही काय खाऊ?" आणि त्याने त्याला शहर जाऊ दिले नाही. रात्र उलटली आणि पुन्हा सकाळ झाली. दोन्ही मोठे भाऊ पुन्हा शहरात गेले. धाकट्या भावाने जनावरांना भरपेट चारले आणि त्यांना पॉप्लरच्या दाट झाडाखाली बांधले. या दिवशी त्याने लाल रंगाच्या घोड्याचा केस जाळला आणि तो लगेच पूर्ण साज आणि शस्त्रांसह आकाशातून उतरून समोर उभा राहिला. मुलाने कपडे बदलले, शस्त्रे बांधली आणि घोड्यावर बसून शहराकडे निघाला. नशिनीचा एक फेरा घालून त्याने म्हटले, "छू!" आणि पलक झेपेत घोडा 40व्या पायरी ओलांडून बादशहाच्या मुलीच्या तंबूपुढे उभा राहिला. मुलाने बादशहाच्या मुलीच्या हातचे पाण्याचे पेला प्यायला, तिच्या बोटातील अंगठी काढली आणि घोड्यावर बसलेल्या अवस्थेत खाली उतरला.
दोन्ही मोठे भाऊ घरी परतल्यावर धाकट्या भावाला पूर्ण हिशेब सांगू लागले की किती उंट, घोडे आणि गाढव नशिनीदरवर पडून मरण पावले. पहिला घोडा दुसऱ्या घोड्याच्या तुलनेत काहीच नव्हता, पण आज आम्ही त्याचा तिसरा घोडा पाहिला, जो दुसऱ्यापेक्षाही अनेक पट चांगला होता. त्याने सर्व लोकांसमोर घोड्यावर बसून नशिनीचा एक फेरा घातला आणि टाच मारून छू म्हटले. लगेच घोडा विजेच्या वेगाने धावला आणि 40 पायऱ्या ओलांडल्या. घोडसवार घोड्यावरून उतरला. बादशहाच्या मुलीच्या हातचे पाणी प्यायला आणि तिच्या बोटातील अंगठी घेऊन घोड्यावर बसून खाली उतरला. धाकटा भाऊ पुन्हा मोठ्या भावांना म्हणवू लागला, तुम्ही किती मजेदार तमाशा पाहिला. मलाही किमान एक दिवस तरी सोडा, जेणेकरून मीही एकदा असा मजेदार नजारा पाहू शकेन. भाऊ म्हणाले, बादशहाने सर्वांना दावत दिली आहे आणि आता आणखी कोणताही तमाशा होणार नाही. तिन्ही भाऊ पूर्वीसारखे जनावरे चारण्याचे काम करू लागले. एके दिवशी त्यांनी ऐकले की ज्या तरुणाने बादशहाच्या मुलीच्या हातचे पाणी प्यायले आणि तिची अंगठी काढली आहे, तो लगेच महालात बादशहासमोर हजर होईल. बादशहा सलामत आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी करतील आणि भव्य दावत देतील. पण महालात कोणीही आले नाही. मग बादशहाने पुन्हा एक मोठी दावत दिली आणि जाहीर केले की दावतेत येणाऱ्या प्रत्येकाला जेव्हा हात धुवायला दिले जाईल, तेव्हा माझे माणसे त्यांच्या हातांकडे बारकाईने पाहतील आणि बादशहाच्या मुलीची अंगठी दिसल्यास मला कळवतील. बादशहाने 30 दिवस आपल्या प्रजेला भव्य दावत दिली, त्यांना भरपेट जेवण आणि पेय दिले. लोक हात धुताना बादशहाचे माणसे त्यांच्या हातांकडे बारकाईने पाहत होते, पण बादशहाच्या मुलीची अंगठी घातलेला कोणीही आला नाही.